नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आर्थिक विचारांचा इतिहास भाग 2 मधील दादाभाई नौरोजी यांचे आर्थिक विचार या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत. प्रामुख्याने 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये साधारणतः 1850 नंतर भारताच्या आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि हा परिणाम भारतातील ब्रिटिशांच्या राजकीय प्रशासन, शैक्षणिक पद्धती आणि आर्थिक धोरणाचा भाग असलेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रामुख्याने आर्थिक आणि राजकीय स्थितीमध्ये जो काही बदल आहे या बदलामुळे देशात नवीन पद्धतींच्या विचारांचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रामुख्याने त्या अनुषंगाने दादाभाई नौरोजी यांचे असणारे जे काही आर्थिक विचार आहेत किंवा दादाभाई नौरोजींनी मांडलेला जो निस्सारणाचा सिद्धांत आहे या निस्सारणाच्या सिद्धांताच्या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रामुख्यानं दादाभाई नौरोजींचा जन्म 4 सप्टेंबर 1825 मध्ये मुंबईतील पारसी कुटुंबामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मुंबईमधील एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये प्रोफेसर म्हणून नियुक्त होणारे ते पहिले भारतीय असलेले आपल्याला पाहायला मिळतात. पहिलेच भारतीय जे कित्येक सामाजिक संस्थांशी निगडीत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. इंग्लंडच्या लोकसभेमध्ये स्थान प्राप्त करणारे ते पहिले भारतीय असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि 1885 मध्ये रॉयल कमिशनचे सदस्य असणारे ते पहिले भारतीय ठरलेले आपल्याला पाहायला मिळतात. याबरोबरच प्रामुख्यानं लंडनमध्ये पहिली भारतीय व्यवसाय उद्योग संस्थेची शाखा त्यांनी उघडलेली आपल्याला पाहायला मिळते. 1856 मध्ये त्यांनी लंडनमधील विद्यापीठ कॉलेजमध्ये गुजराती भाषेचे प्राध्यापक म्हणून काम करण्यास सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी त्यांनी जवळजवळ 10 वर्ष गुजराती भाषेचे प्राध्यापक म्हणून काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रामुख्याने इंग्लंडमध्ये असताना त्यांनी ब्रिटिश संस्थांचा जो काही अभ्यास आहे हा अभ्यास मोठ्या प्रमाणावरती केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रामुख्यानं हे सर्व करत असताना 1892 मध्ये हाऊस ऑफ कॉमन्सचा सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. प्रामुख्यानं 1886 ते 1893 आणि 1906 मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या आर्थिक कल्पनांच्या मध्ये अखंड महत्त्वाच्या कार्यांचा समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांचा जो काही ग्रंथ आहे पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल्स इन इंडिया हा महत्त्वपूर्ण ग्रंथ त्यांनी लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. 30 जून 1917 रोजी वयाच्या 92व्या वर्षी वार्धक्याने त्यांचा मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रामुख्यानं आपल्या अभ्यासक्रमाचा विचार करत असताना प्रामुख्यानं दादाभाई नौरोजी यांचा निस्सारणाचा सिद्धांत किंवा आपण त्याला ड्रेन थेरी असं म्हणत असतो. या ड्रेन थेरीच्या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपल्याला करायची आहे. प्रामुख्यानं दादाभाई नौरोजींनी इंग्लंडमध्ये स्थापन केलेली जी काही संघटना होती या संघटनेमध्ये भारतीय तसेच ब्रिटिश नागरिकांचा समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळतो. भारतातील ब्रिटिश राजवटीनं भारताचं होणारं नुकसान हा या संघटनेचा मुख्य विषय असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रामुख्यानं दादाभाई नौरोजी यांनी आपले आर्थिक विचार हे स्पष्टपणे मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये प्रामुख्यानं ब्रिटिशांनी भारताचं जे काही केलेलं शोषण आहे हे शोषण नेमकं कशा पद्धतीनं केलेलं होतं याची मांडणी त्यांनी या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रामुख्यानं भारताच्या आर्थिक शोषणाच्या संदर्भामध्ये त्यांनी परखड असं मत व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि यालाच या ठिकाणी आपण निस्सारण सिद्धांत असं म्हणत असतो. प्रामुख्याने ब्रिटिशांनी लागू केलेले वेगवेगळे कर असतील, त्या करांचा भार असेल, विदेशी व्यापार असेल, भारतातील मुलकी सेवांचं स्वरूप असेल, याचं शास्त्रीय विश्लेषण करून दादाभाईंनी आर्थिक शोषणाचं जे स्वरूप आहे हे स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला होता. ज्याप्रमाणे एखाद्या ठिकाणी जमा झालेलं जे काही पाणी आहे हे पाणी वाहून जावं त्याप्रमाणे भारतीयांची संपत्ती इंग्लंडमध्ये वाहून नेली जात होती.
म्हणून त्याला निस्सारण असं नाव दिलं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की प्रामुख्यानं दादाभाई नौरोजी यांनी भारतातील जी काही संपत्ती आहे ही संपत्ती इंग्लंडला कशा पद्धतीनं वाहून नेली या संदर्भामध्ये त्यांनी उदाहरण दिलेलं आपल्याला दिसून येतं की एखाद्या ठिकाणची जी काही एखाद्या ठिकाणचं जे काही पाणी आहे हे पाणी ज्या पद्धतीनं वाहून जातं त्या पद्धतीनं भारतीयांची संपत्ती इंग्लंडमध्ये वाहून नेलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि यालाच त्यांनी निस्सारण असं म्हटलं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. काही विचारवंतांनी याचं वर्णन आर्थिक शोषण, संपत्तीचा ऱ्हास किंवा आर्थिक हानी किंवा आर्थिक दिवाळखोरी असं केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. ब्रिटिश कालखंडामध्ये भारताच्या विकासाकडे फारसे लक्ष दिले गेलेलं आपल्याला पाहावयास मिळत नाही. भारताचा फक्त व्यापारी दृष्टिकोनातून आणि सतत वाढणारी बाजारपेठ म्हणून इंग्रजांनी उपयोग करून घेतलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं या शोषणाला खर्चिक मुलकी सेवांची आणि उधळपट्टींची साथ मिळालेली आपल्याला दिसून येते आणि त्या अनुषंगानं भारताचं भांडवल सातत्यानं कमी होत गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. याचा परिणाम म्हणून देशाचं दारिद्र्य वाढत गेलेलं आहे असं मत दादाबाईंनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. ब्रिटिश राजवटीच्या जवळजवळ 150 वर्ष भारतातील संपत्ती ब्रिटनला वाहून नेलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि या आर्थिक हानीमध्ये वेगवेगळ्या देण्यांचा समावेश असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. ती देणी भारताला नंतर कधीही परत मिळालेली नाहीत. प्रामुख्यानं 1757 ते 1939 हा जो काही कालावधी आहे या कालावधीमध्ये भारताच्या एकंदर राष्ट्रीय उत्पन्नाच्या 3% राष्ट्रीय उत्पन्न किंवा 2 ते 3% एवढं दरवर्षी आर्थिक शोषण केलं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं भारताचे सुप्रसिद्ध विचारवंत आणि अर्थतज्ञ दादाभाई नौरोजी यांनी 1887 मध्ये प्रसिद्ध केलेला भारताचे दारिद्र्य हा जो काही निबंध आहे या निबंधामध्ये भारताच्या संपत्तीच्या ऱ्हासाची कल्पना त्यांनी या ठिकाणी मांडलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की प्रामुख्यानं भारताचे दारिद्र्य किंवा पॉवर्टी ऑफ इंडिया हा जो काही त्यांनी लिहिलेला निबंध होता या निबंधामध्ये प्रामुख्यानं भारतातील संपत्तीच्या ऱ्हासाची कल्पना त्यांनी या ठिकाणी मांडलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं त्यांनी आपला जो काही पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा जो काही ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये भारताच्या आर्थिक शोषणाची जी वेगवेगळी कारणं आहेत ही वेगवेगळी कारणं दिलेली आपल्याला पाहावयास मिळतात. त्या कारणाचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये प्रामुख्यानं युरोपियन अधिकाऱ्यांची बचत जी त्यांनी भारतात व त्यांच्या देशात केलेली होती, तसंच त्यांना मिळणारा पगार असेल, निवृत्ती वेतन असेल जे भारतातून दिलं जात होतं, हे पहिलं कारण प्रामुख्यानं भारताच्या आर्थिक शोषणाचं आपल्याला स्पष्ट करता येतं. दुसरं कारण आहे अधिकारेतर युरोपियांनी पाठवलेला जो पैसा आहे हा पैसा म्हणजेच की प्रामुख्यानं हा पैसा कधीही भारतामध्ये परत आलेला आपल्याला पाहावयास मिळत नाही आणि ही जी आर्थिक भरपाई आहे ही आर्थिक भरपाई करण्याच्या दृष्टिकोनातून भारताला त्यांच्या आयातीपेक्षा निर्यात अधिक करावी लागत असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं भारतातील जे काही भारतातील असणारी जी काही संपत्ती आहे ही संपत्ती इंग्लंडला कशा पद्धतीनं वाहून नेली याचं स्पष्टीकरण सुरुवातीला करण्याचा प्रयत्न दादाभाई नौरोजी यांनी केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. पुढे जाऊन प्रामुख्यानं भारताच्या आर्थिक शोषणाचे जे काही मार्ग आहेत ते मार्ग या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं पहिला आहे गृह खर्च. प्रामुख्यानं भारताच्या आर्थिक हानीचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे गृह खर्च असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. ही संपत्ती भारतातून घरी म्हणजे इंग्लंडला दरवर्षी पाठवली जात होती. गृह खर्च म्हणून सन 1837 ते 1901 या कालावधीमध्ये दरवर्षी 3 दशलक्ष पौंडापासून हे देणं जवळजवळ 16 दशलक्ष पौंडांपर्यंत वाढलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं यामध्ये किंवा गृह खर्चामध्ये ब्रिटिश भांडवलावरील लाभांश असेल, त्यांनी उभारलेल्या कर्जावरील व्याज असेल, रेल्वे कंपन्यांना दिलं जाणारं व्याज असेल, लष्करावरील केला गेलेला खर्च असेल, भारत सरकारमार्फत सेक्रेटरी ऑफ स्टेटकडून ब्रिटनमध्ये केला जाणारा खर्च असेल आणि त्यांच्या
प्रस्थापनेचा खर्च, इमारत भाडे, सनदी नोकरावरील खर्च, लष्करातील ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या विशेष हक्काच्या रजेचा आणि निवृत्ती वेतनाची रक्कम याच्यावरती झालेला खर्च असेल, भारतातील ब्रिटिश सैन्यावरील खर्च असेल, या सर्व बाबींचा समावेश प्रामुख्याने गृह खर्चामध्ये होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि हे सर्व प्रामुख्याने भारतामधून खर्च केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. गृह खर्च या मार्गाने भारताचं जे काही आर्थिक शोषण आहे हे आर्थिक शोषण केलं आणि हा पहिला मार्ग दादाभाई नौरोजींनी या ठिकाणी स्पष्ट केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा दुसरा मार्ग आपल्याला सांगता येतो युद्ध खर्च. प्रामुख्यानं आपण पाहिलेलं आहे की ईस्ट इंडिया कंपनीनं भारतामध्ये वेगवेगळी युद्ध केली. त्यामध्ये म्हैसूरचं युद्ध असेल, मराठा युद्ध असेल, हे जे काही युद्ध आहे त्या युद्धांचा खर्च भारतातून वसूल केला गेलेला आपल्याला पाहावयास मिळतो. याबरोबरच अफगाणिस्तान ब्राह्मणी युद्धाचा खर्च सुद्धा भारताकडून वसूल केला गेलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आशिया आफ्रिका खंडावरती केल्या गेलेल्या ज्या वेगवेगळ्या स्वाऱ्या होत्या त्याचा खर्च सुद्धा भारताकडूनच वसूल केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्याचबरोबर भारत ते ब्रिटन टेलिग्राम टाकण्याचा जो काही खर्च आहे हा खर्च सुद्धा भारताकडूनच केला गेलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की प्रामुख्यानं हे जे काही युद्ध खर्च आहे या युद्ध खर्चाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती भारताचं जे आर्थिक शोषण आहे हे आर्थिक शोषण केलं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतरचा तिसरा शोषणाचा मार्ग आपल्याला स्पष्ट करता येतो ब्रिटिश अधिकाऱ्यांनी पाठवलेली संपत्ती. प्रामुख्यानं ब्रिटिश राजवटीमध्ये सर्व प्रमुख आणि महत्त्वाच्या जागी ब्रिटिश अधिकारी असलेले आपल्याला पाहावयास मिळत होते आणि त्यांच्याकडे प्रशासकीय अधिकार मोठे असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. या सर्व अधिकाऱ्यांच्याकडून त्यांच्या कुटुंबांच्या पालन पोषणासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी भारतातून इंग्लंडला पैसे पाठवले जात असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. हे अधिकारी आपली भारतातील बचत इंग्लंडला पाठवत असत आणि या सर्व मार्गानं भारतातून ब्रिटनला मोठ्या प्रमाणामध्ये जी संपत्ती आहे ही संपत्ती गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. या युरोपियन अधिकाऱ्यांकडे पुरवठ्याचे आणि साठा करण्याचे जे काही अधिकार आहेत ते अधिकार होते आणि त्यासाठी ते ठेकेदार यांच्याकडून बक्षीस स्वीकारत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की हे जे काही बेकायदेशीर उत्पन्न आहे हे बेकायदेशीर उत्पन्न आर्थिक शोषणाचा भाग बनलेले आपल्याला पाहावयास मिळतात. या देण्याच्या अधिक भारामुळे भारताच्या संपत्तीचं शोषण मोठ्या प्रमाणामध्ये केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतरचा चौथा शोषणाचा मार्ग आपल्याला सांगता येतो कर्जावरील व्याज. प्रामुख्यानं ब्रिटिशांनी भारतात रेल्वे बांधणीसाठी पौंडामध्ये कर्ज उभारलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. कालव्याच्या कामासाठी कर्ज घेतलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि या कर्जावरील व्याजाचे पैसे भारताला द्यावे लागत होते आणि यामुळे भारतातून संपत्तीचा ओघ ब्रिटनला गेलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की कर्जावरील व्याजाच्या स्वरूपामध्ये सुद्धा ब्रिटिशांनी भारताची जी काही पिळवणूक आहे ही पिळवणूक केलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतरचा पुढचा मार्ग आपल्याला सांगता येतो व्यापारी धोरण. प्रामुख्यानं सुरुवातीस ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतर ब्रिटिश सरकार यांनी भारताविरोधी व्यापारी धोरण स्वीकारलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. ज्या योगे भारतातून संपत्ती ब्रिटनमध्ये नेलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं कच्चा माल भारतातून मिळवून ब्रिटिश उद्योगधंद्यांचा विस्तार त्यांनी केलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि या व्यापारी धोरणानं भारतीय साधन सामग्रीची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि यामुळेच ईस्ट इंडिया कंपनीनं निर्यातीसाठी निळीच्या शेतीला प्रोत्साहन दिलं. भारतीय शेतकऱ्यांच्याकडून अल्प किमतीमध्ये निळ खरेदी केली जात असे आणि तिच्या निर्यातीनं ब्रिटिश व्यापारी प्रचंड नफा प्राप्त करत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. प्रामुख्यानं ब्रिटिश भारतातील व्यापाऱ्यांच्याकडून किंवा विणकऱ्यांच्याकडून उच्च दर्जाचं कापड खरेदी करत आणि त्याची निर्यात करून अफाट नफा मिळवत असलेले आपल्याला पाहावयास मिळत. ब्रिटनने जरी खुल्या व्यापारी धोरणाचं समर्थन केलेलं असलं तरी भारतीय वस्तूंच्या बाबतीमध्ये त्यांनी संरक्षणाचं धोरण स्वीकारलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. ब्रिटिशांच्या या व्यापारी धोरणामुळं भारतीय उद्योगधंदे नष्ट झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. ब्रिटिशांनी त्यांच्या उद्योगधंद्यांचं संरक्षण करण्यासाठी भारतातील कृषी त्याच पद्धतीने लघु उद्योगधंदे कुटीर उद्योगधंदे यांचा नाश केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं या ब्रिटिशांच्या स्वार्थी आणि भेदात्मक व्यापारी धोरणामुळं भारतातून संपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटनला गेलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि हे एक आर्थिक शोषणाचा मार्ग आपल्याला स्पष्ट करता येतो.
पुढचा मार्ग आपल्याला सांगता येतो ब्रिटिश भांडवल गुंतवणूक. प्रामुख्यानं आपण पाहिलेलं आहे की भारतातील रेल्वेमध्ये ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक केलेली होती. शिवाय वाहतूक आणि दळणवळणाची कार्यक्षम यंत्रणा उभी करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक केलेली होती. प्रामुख्यानं भारताच्या नैसर्गिक साधन सामग्रीची लुबाडणूक करणे हा या गुंतवणुकीमागील हेतू असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. वीज पाणी पुरवठ्याच्या सार्वजनिक सोयीमध्ये भांडवल गुंतवणूक केलेले आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं रेल्वेमुळे भारताच्या विविध भागातून कच्चा माल गोळा करणं आणि ब्रिटिशांचा पक्का माल भारतभर पोहोचवणं या रेल्वेमुळे शक्य झालेलं होतं आणि म्हणून त्यांनी रेल्वेमध्ये प्रचंड प्रमाणात गुंतवणूक केलेली आपल्याला पाहावयास मिळते. शिवाय प्रामुख्याने ब्रिटिश भांडवल बंदरे असतील, जहाज वाहतूक, रस्ते, कोळसा आणि सोन्याच्या खाणी, चहा, कॉफी, रबर, ज्यूट यासारखी जे काही उत्पादनं होती या उत्पादनामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि हे सर्व गुंतवणूक करत असताना प्रामुख्याने त्यामध्ये ब्रिटिश कंपनी असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. आणि प्रामुख्याने या गुंतवणुकीच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारकडून कर्ज घेतले जात होतं आणि या ब्रिटिश कंपन्या भारताच्या पिळवणुकीमध्ये अग्रेसर असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. प्रामुख्याने या ब्रिटिश कंपन्यांना मिळणारा लाभांश असेल, व्याज असेल, नफ्याच्या स्वरूपामध्ये भारतीय संपत्ती इंग्लंडला नेली जात असलेली आपल्याला पाहावयास मिळत होती. म्हणजेच की प्रामुख्यानं ब्रिटिश भांडवल गुंतवणुकीच्या माध्यमातून त्यांनी भारताचं आर्थिक शोषण केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतरचं पुढचा मार्ग आपल्याला स्पष्ट करता येतो सेवा खर्च. प्रामुख्यानं भारताचा सर्व आयात निर्यात व्यापार ब्रिटिशांच्या मालकीच्या वाहतुकीच्या साधनांद्वारे केला जात होता. उदाहरणार्थ रेल्वे असतील, जहाजं असतील, यामधून आयात निर्यात होत असलेले आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्या भाड्याच्या मोबदल्यामध्ये इंग्लंडला प्रचंड प्रमाणावरती उत्पन्न प्राप्त होत होतं. त्याचबरोबर आयात निर्यात मालाचा विमा सुद्धा ब्रिटिश कंपन्या उतरवत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. अशा पद्धतीनं भाडं असेल, विमा असेल, या सर्वांचे पैसे ब्रिटिशांना मिळत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. आणि या मार्गांनी सुद्धा भारतीय संपत्ती इंग्लंडला नेली जात असलेली आपल्याला पाहावयास मिळते. इतर काही कारणं आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ब्रिटिश भारतामध्ये वारंवार राज्यकर्ते बदलत असत, नवाब बदलत असत. हा बदल करत असताना नवीन नवाब किंवा राज्यकर्त्यांच्याकडून प्रचंड पैसा ते घेत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. आणि हा सर्व पैसा प्रामुख्यानं ब्रिटनला पाठवला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं अशा पद्धतीनं आर्थिक शोषणाचे हे जे वेगवेगळे मार्ग आहेत ते वेगवेगळे मार्ग दादाभाई नौरोजी यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेले आपल्याला पाहावयास मिळतात. प्रामुख्याने या आर्थिक शोषणाचे झालेले जे काही परिणाम आहेत त्या परिणामांची चर्चा करत असताना किंवा निस्सारणाचे किंवा ड्रेनचे झालेले आर्थिक परिणाम यांचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला त्यातील पहिला परिणाम आपल्याला सांगता येतो की प्रामुख्यानं ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणामुळे भारतामध्ये असणारे जे काही दारिद्र्य आहे हे दारिद्र्य प्रचंड प्रमाणावरती वाढलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं भारताचे पितामह दादाभाई नौरोजी यांच्या मते आर्थिक शोषण हे भारताच्या वाढत्या दारिद्र्याचं प्रमुख कारण असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि त्यामुळेच भारतातील असंख्य लोक बेकार झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. भयावह दुष्काळांना तोंड द्यावं लागलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं ब्रिटिशांच्या या आर्थिक शोषणामुळं भारतीयांचं दारिद्र्य प्रचंड प्रमाणात वाढल्याचं मत दादाभाई नौरोजी यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि हा पहिला परिणाम या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतो. त्यानंतरचा यातला दुसरा परिणाम आपल्याला सांगता येतो की शेतीप्रधान अर्थव्यवस्था. प्रामुख्यानं आर्थिक शोषणामुळे भारतीय अर्थव्यवस्था शेतीप्रधान झालेली आपल्याला पाहावयास मिळते. थोड्याफार प्रमाणामध्ये ब्रिटिशांचं हित सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून ती व्यापारी बनवली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यामध्ये प्रामुख्याने चहा, कॉफी, मसाले, तेलबिया, ऊस, कापूस इत्यादी जी व्यापारी पिकं आहेत त्या व्यापारी पिकाचं उत्पादन फक्त निर्यातीसाठी केलं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं ब्रिटिशांनी जमीनदारी पद्धतीनं शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणात पिळवणूक केली. शेतसारा कठोरपणे वसूल केला गेलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि त्यामुळे शेतमाल अल्प किमतीला शेतकऱ्यांना विकावा लागलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं या सर्वांचा परिणाम म्हणून भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीप्रधान किंवा शेतीवरती अवलंबून असणारी बनलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि हा एक परिणाम या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतो. तिसरा परिणाम आपल्याला सांगता येतो उद्योगधंदे नष्ट झाले. प्रामुख्यानं आपण पाहिलं की 16व्या आणि 17व्या शतकामध्ये भारत औद्योगिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र म्हणून ओळखला जात होता.
मात्र पुढं ब्रिटिशांनी 18व्या आणि 19व्या शतकामध्ये भारतीय उद्योगांचं आधुनिकीकरण करू दिलं नाही. भारतातील हस्तउद्योग नष्ट केली. भारत हा औद्योगिक वस्तू आयात करणारा देश बनलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आर्थिक शोषणामुळं भारतीय संपत्ती बचत ब्रिटनकडे गेलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि प्रामुख्यानं याचा परिणाम म्हणून भारताच्या औद्योगिक प्रगतीसाठी आवश्यक असणारं जे काही भांडवल आहे हे भांडवल उपलब्ध करणं हे कठीण होऊन गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की भारतातील उद्योगधंदे नष्ट झाले. हा एक प्रामुख्यानं आर्थिक निस्सारणाचा परिणाम आपल्याला स्पष्ट करता येतो. त्यानंतरचा पुढचा परिणाम आपल्याला सांगता येतो विविध क्षेत्रावरती आर्थिक निस्तारणाचे झालेले अनिष्ट परिणाम. याचा विचार करत असताना प्रामुख्यानं आर्थिक शोषणामुळं भारतीयांचं शेतीवरील अवलंबित्व वाढलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अर्थव्यवस्थेचा समतोल बिघडलेला आपल्याला पाहावयास मिळतो. भारताचं कर्ज, खर्च आणि कर याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आपल्याला पाहावयास मिळते. या सर्वांचा शेती, उद्योग, व्यापार, जहाज वाहतूक, बँक व्यवस्था, चलन या सर्व घटकांवरती अनिष्ट परिणाम झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं ब्रिटिशांच्या वाढत्या शोषणामुळं भारतीय अर्थव्यवस्थेचे जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं भारताची जी काही अधोगती आहे ही अधोगती या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते आणि हा एक परिणाम या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतो. त्यानंतरचा ड्रेनचा आर्थिक परिणाम विचारात घेत असताना पुढचा परिणाम आपल्याला सांगता येतो भांडवल निर्मिती प्रक्रिया थांबली. प्रामुख्यानं आर्थिक शोषणामुळं भारतातील सर्व संपत्ती ही ब्रिटनकडे नेण्यात आलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं भारतातील बचत सुद्धा इंग्लंडला नेली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि या सर्वांचा परिणाम म्हणून भारतातील असणारी जी काही भांडवल निर्मितीची प्रक्रिया आहे ही भांडवल निर्मितीची प्रक्रिया थांबलेली आपल्याला पाहावयास मिळते. भारतातील बचतीचा लाभ भारताला न होता तो इंग्लंडला झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. भारतामध्ये भांडवल उभारणीची प्रक्रिया थंडावलेली आपल्याला पाहावयास मिळते. ब्रिटिशांनी संरक्षणाचं आणि सामान्यांतर्गत पसंतीचं धोरण स्वीकारून भारतीय बाजारपेठांवरती संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि या धोरणामुळं भारतातील ब्रिटिश गुंतवणूकदारांचं हित सांभाळलं गेलं. ब्रिटिश गुंतवणूकदारांना संरक्षण प्राप्त झालं. मात्र भारतातील भांडवल गुंतवणुकीची प्रक्रिया ही थंडावलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की प्रामुख्याने भांडवल निर्मितीची प्रक्रिया ही बंद पडलेली आपल्याला पाहावयास मिळते. हा एक परिणाम या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतो. इतर परिणाम सहावा इतर जे काही परिणाम आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं आर्थिक शोषणामुळे भारताला अनेक देणी निर्माण झालेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. ही देणी भारत कधीही फेडू शकला नाही किंवा ती कधीही भारताला फेडता आली नाहीत. या अनुत्पादक खर्चामुळं भारताची स्थिती दयनीय झालेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं ब्रिटिशांनी भारतामध्ये चहा, कॉफी, रबरमय, ताग, कापूस, तंबाखू इत्यादी जी काही उपभोग्य वस्तूच्या उद्योगाची उभारणी केली पण अवजड आणि मूलभूत उद्योगधंद्यांची उभारणी केली गेली नाही. कारण परदेशी व्यापार वाढवणं आणि भारतीय नैसर्गिक साधन संपत्तीची लूट करणं हे ब्रिटिशांचं मुख्य ध्येय होतं. म्हणून त्यांनी भारतामध्ये मोठ्या आणि अवजड उद्योगधंद्यांची उभारणी करणं हे टाळलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं भारतात आर्थिक शोषण कशा पद्धतीनं केलं हे दादाभाई नौरोजी यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे आणि आर्थिक शोषणाचे झालेले परिणाम नेमके काय झाले याचं स्पष्टीकरण त्यांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्याने या आर्थिक शोषणामुळे भारतीय अर्थव्यवस्था स्थितिशील आणि दरिद्री बनलेली आपल्याला पाहावयास मिळते. अशा पद्धतीनं भारतातील आर्थिक विचारवंत दादाभाई नौरोजी यांनी मांडलेला आर्थिक निस्सारण किंवा ड्रेन थेरी या संदर्भामध्ये जी सविस्तर चर्चा आहे ही सविस्तर चर्चा या ठिकाणी आपण केलेली आहे. धन्यवाद.